जय हरी. एकादश स्कंध भाग 184. स्वतःच्या व्यापकपणाचा अनुभव येणं म्हणजे शुद्ध ज्ञान. या ज्ञानामध्ये ज्ञाता वेगळेपणानं न राहता केवळ चैतन्य सत्ता शिल्लक उरते. या ज्ञानात अनुभवास येणारी आत्मवस्तू तिन्ही गुणांच्या पलीकडे असून दृश्यातील सर्व दोषांपासून अलिप्त असते. ती वस्तू सृष्टीच्या आधी, मध्ये आणि अंती अविनाशपणे राहत असल्यानं तिला सत असं म्हणतात. ते सतपण असं आहे की ज्याच्या आधारानं जग राहतं, त्याच्या योगानं जग प्रकाशित होतं आणि अंतर्बाह्य जगाला ते व्यापून राहतं. आता कसं तर अलंकार करण्यापूर्वी अलंकार केले असता आणि अलंकार मोडले तरी सोनं जसं सोनेपणानंच राहतं, त्याचप्रमाणे कोणताही आकार किंवा विकार उत्पन्न झाला आणि मोडला तरी आत्मवस्तूला अणुमात्र विकार होत नाही. अशा अखंडपणे राहणाऱ्या आत्मवस्तूला 4 प्रमाणं आहेत. आता ती कोणती? वेदवाक्य प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, ऐतिहासिक प्रमाण आणि अनुमान प्रमाण. वेदवाक्य प्रमाण यामध्ये काय येतं तर वेद असं स्पष्ट सांगतो की जिकडं तिकडं सगळीकडे एक अद्वैत परब्रह्मच आहे, दुसरं आणखीन काही नाही. त्या परब्रह्मामध्ये हा दृश्य प्रपंच आपल्या इंद्रियांना भासतो. असणं वेगळं आणि भासणं वेगळं बरं का. इंद्रियांना भासतो, त्याला पूर्ण खरेपणा नाही. प्रत्यक्ष प्रमाण यामध्ये देहादिकांची क्षणभंगुरता आपण प्रत्यक्ष अनुभवतो. प्रपंच जसा पूर्ण खरा नाही तसा तो पूर्ण खोटाही नाही. तो क्षणभंगूर मात्र निश्चित आहे. तो दृश्यपणे अनुभवास येण्यासाठी त्याच्या बुडाशी शाश्वत तत्व असलं पाहिजे. यानंतर ऐतिहासिक प्रमाणामध्ये काय येतं तर मार्कंडेय आणि भ्रूशुंडी यांनी कल्पांताच्या वेळी प्रपंचाची राखरांगोळी झालेली डोळ्यांनी पाहिली आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या आत्मज्ञानी पुरुषांनी आपला अपरोक्षानुभव स्पष्टपणे वेळोवेळी सांगितला आहे. ते ऐतिहासिक प्रमाण. आता अनुमान प्रमाण यामध्ये या दृश्यामधील कोणत्याही वस्तूचा तर्काने विचार तर तिथे खरं स्वरूप भ्रमात्मक आहे असं आढळून येतं. दृश्यपणानं ती सर्वस्वी खरी दिसते, तशी ती सर्वस्वी खोटी पण नसते. दृश्य स्वयंप्रकाश नसल्यानं त्याला धारण करणारी स्वतः सिद्ध अशी अदृश्य वस्तू असली पाहिजे. तिलाच परब्रह्म असं म्हणतात. दृश्याची आसक्ती सुटून आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येण्यास वैराग्य धारण करावं लागतं. दृश्यामध्ये खरा आनंद मिळणं शक्यच नाही असा निश्चय होणं यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्यशील माणसाला कोणतंही दृश्य भुलवू शकत नाही. काळं कुत्रं काय आणि पांढरं कुत्रं काय, अमंगळपणात दोन्ही सारखीच. त्याचप्रमाणे इहलोक आणि स्वर्गलोक नश्वरपणानं सारखेच आहेत. हे लक्षात आणून जो खरी विरक्ती धारण करतो त्यालाच भगवंताच्या भक्तीचं रहस्य उलगडतं आणि मग तो भक्ती करायला लागतो. आता या भक्तीची पण लक्षणं आहेत. आता ती कशी तर विश्वाला धारण करणारी आणि त्यातील सर्व व्यवहार आपल्या सत्तेनं पार पाडणारी जी चितशक्ती, तिच्याशी सर्वस्वी एकरूप होऊन जाणं ही खरी भक्ती होय. वास्तविक ही तादात्म्याची अवस्था आपली मूळची स्थिती असल्यानं नाथांनी तिला सहज स्थिती असं नाव दिलं आहे. पण ही स्थिती अनुभवास येण्यास साधकाला अलीकडील अवस्थांमधून जावं लागतं. त्या 3 अवस्था आहेत. पहिली आर्तता. प्रापंचिक जीवनात खरं सुख मिळत नाही हा एकदा अनुभव आला म्हणजे साधकाच्या मनामध्ये भगवत प्राप्तीची तीव्र तळमळ उत्पन्न होते. याचं नाव आर्तता. दुसरी जिज्ञासा.
भगवंताची प्राप्ती कोणत्या मार्गाने होते हे समजण्यासाठी साधक पूर्वी होऊन गेलेल्या भक्तांच्या जीवनाचा अभ्यास करतो. पूर्वीच्या भक्तांनी भगवत भक्ती संपादन करण्यास कोणत्या साधनांचा अवलंब केला हे समजून घेणं आणि आपल्याला साध्य असेल त्या मार्गाने जाण्याचा अभ्यास सुरू करणं याचं नाव जिज्ञासा. तिसरी अर्थार्थी. या दृश्य विश्वामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू दृष्टीस पडतात. त्या सर्व अशाश्वत असल्यानं परमार्थाला उपयोगी पडत नाहीत. म्हणून मनानं त्या सर्वांहून बाजूला सरून जो आपलं सारं लक्ष भगवंताकडे लावतो तो खरा अर्थार्थी. खरोखर भक्ती एकरूपच आहे. भगवंताचं प्रेम लागलं म्हणजे साधकाच्या सर्व वृत्ती त्या प्रेमानं भरून जातात. मग त्यामध्ये अवस्थाभेद हे सुद्धा शिल्लक उरत नाही. भगवंताची गोडी उत्पन्न होण्यास भगवंताच्या अमृतमय कथा प्रथम श्रवण कराव्या. त्याचं गुण आणि चरित्र मनापासून ऐकता ऐकता मन त्यामध्ये रमू लागतं. मग कीर्तनाची आवड उत्पन्न होते. भगवंताचं नाम मोठ्या आनंदानं गाऊ लागून भक्त परमानंदानं डोलू लागतात. आणि बघा आपल्याकडे नवविधा भक्तीचा क्रमही कसा आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. म्हणून पहिल्यांदा श्रवण करायचं. काय श्रवण करायचं तर भगवंताच्या अमृतमय कथा श्रवण करायच्या. मग त्याचं गुण आणि चरित्र हे मनापासून ऐकल्यानंतर काय वाटतं, आता हे मला समजलं. मग मला समजलेलं मला काय वाटतं, मी दुसऱ्यांना कोणाला तरी सांगावं आणि मग त्यातून कीर्तन निर्माण होतं. आणि कीर्तन करता करता नामाची गोडी लागू लागते आणि देहानं होणारे कर्म भगवंताच्या स्मरणात होऊ लागतात. त्यांची इंद्रिये पूजेमध्ये गुंततात, वाणी नामस्मरणात रंगते आणि हृदय ध्यानात मग्न होतं. असे अनेक भक्त एके ठिकाणी जमल्यावर नामघोषाला आणि आनंदाला पूर येतो. त्या आनंदामध्ये भक्ताचा अहंकार पूर्णपणे विलीन होऊन तो स्वस्वरूपात स्थिर होतो. हाच भक्तीचा खरा मार्ग होय. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भेद आपोआप नाहीसे होऊन सहज स्थिती असणारी चौथी भक्ती तेवढी शिल्लक उरते. लोखंड कमावून त्याला पॉलिश केलं म्हणजे जसा त्याचा आरसा होतो, किंवा वस्त्र धुत गेलं म्हणजे ते पूर्ण स्वच्छ होतं, त्याचप्रमाणे सारी कर्म भगवंताला अर्पण केली म्हणजे मन देखील अत्यंत निर्मळ होतं. ते निर्मळ झालं की लगेच स्वस्वरूपात लीन होतं. ज्याला ही भक्ती साधते त्याचे सगळे व्यापार भगवत स्वरूप होऊन राहतात. जिकडे पाहावं तिकडं त्याला आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. देहाच्या दृष्टीनं तो माणूस दिसला तरी तो परमात्म्य स्वरूपच झालेला असतो. आता आम्हाला कधी कधी काही प्रश्न पडतात. कसं तर प्रपंचात म्हणजे नित्याच्या व्यवहारात जे शब्द आपण वापरतो तेच शब्द परमार्थामध्येही वापरतो, परंतु दोन्हीचा अर्थ मात्र फार भिन्न असतो. त्यापैकी काही शब्दांचे अर्थ नाथ महाराजांनी आपल्याला इथे सांगितलेले आहेत. धर्म. धर्म म्हणजे भगवंताची प्रेमयुक्त भक्ती. शुद्ध ज्ञान म्हणजे तादात्म्यानं स्वरूपाशी एकात्मतेचा साक्षात बोध. वैराग्य म्हणजे पैसा आणि कामवासना तृणप्राय वाटणं. ऐश्वर्य म्हणजे आत्मज्ञानानं भगवत ऐश्वर्य प्राप्त होणं. अहिंसा म्हणजे कायावाच्या मनानं परपीडा न करणं. सत्य म्हणजे खरं असेल तेच बोलणं. अस्तेय म्हणजे परद्रव्याचा अभिलाष नसणं. असंगता म्हणजे निर्विकार होऊन पाहुण्याप्रमाणे शरीरात राहणं. लज्जा म्हणजे निंद्य कर्माचा मनापासून कंटाळा. असंचय म्हणजे देहाची गती प्रारब्धाधीन आहे हे जाणून वस्तुसंग्रह न करणं. आस्तिक्य म्हणजे सर्व ठिकाणी आत्मस्वरूप व्यापलेलं पाहणं. ब्रह्मचर्य म्हणजे आश्रमानुसार वागणं. मौन म्हणजे भगवंताचं
नित्य नामस्मरण करणं, तसंच अनुचित भाषण न करणं. स्थिरता म्हणजे आत्मस्वरूपामध्ये आणि साधूच्या संगतीत वृत्ती स्थिर असणं. क्षमा म्हणजे निंदेला आणि स्तुतीला सम मानणं. अभय म्हणजे सर्व ठिकाणी आत्मस्वरूप पाहणं. शौच म्हणजे देहाची आणि मनाची शुद्धी. जप म्हणजे गुरुनं दिलेला नाममंत्र जपणं आणि जप करणं. आता जपणं आणि जपणं दोन्ही एकच आहे, पण जपणं म्हणलं तर सांभाळून ठेवणं आणि जपणं म्हणजे नामस्मरण करणं. वेदघोष म्हणजे नामस्मरण करणं. तप म्हणजे हृदयात श्रीहरीचं चिंतन करणं. होम म्हणजे अग्निपूजा. श्रद्धा म्हणजे भजनाची अत्यंत आवड. आतिथ्य म्हणजे दीनदुबळ्यांना तृप्त करणं. पूजा म्हणजे संतांची पूजा करणं. संतोष. अशा अनेक शब्दांचे अर्थ आणखीन काही आहेत, ते ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.